जय भीम साहित्य जागर। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। या निमित्त बाबासाहेबांना सक्रिय अभिवादन करण्यासाठी आणि विनम्र आदरांजली वाहण्यासाठी साहित्य जागर सादर करीत आहे मान्यवर कवी कवयित्रींच्या आंबेडकरी कवितांची छोटीशी मैफल भीम येतो आहे। काव्य संकलन आणि निवेदन हर्षद जाधव। सहभाग कवी यशवंत मनोहर, नामदेव ढसाळ, प्रज्ञा दया पवार, पवित्रा बाळ, वैभव छाया आणि विवेक मोरे। चला तर ऐकूया आंबेडकरी कवितांची मैफल भीम येतो आहे। भीम येतो आहे। माऊली माऊली भीमाई माऊली कृपेची साऊली जगाला दुरावली निर्वाण पावली परंतु दलितांच्या हृदयी समावली। माऊली माऊली भीमाई माऊली सोडून गेली जगाला जरी आहे आमच्या हृदयांतरी। मुला संगे माऊलियन उन्हा संगे सावली तशी आमुच्यातच ही भीमाई विसावली। माऊली माऊली भीमाई माऊली पक्षीण जैसी पिलांच्याकडे सोचित तारा घेऊन उडे असोन सावली मायावंत माऊली सदा 7 कोटी तिलासाठी धावली। माऊली माऊली भीमाई माऊली भीमा माऊलीच्या ममते पुढे आभाळाचे पांघरून अपुरे पडे अशी माया लावली ज्ञानवंत माऊली। मुकीले करे जिने बोलावया लावली। माऊली माऊली भीमाई माऊली कृपेची साऊली जगाला दुरावली। माऊली माऊली भीमाई माऊली। जय भीम मंडळी। महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त साहित्य जागर आयोजित भीम येतो आहे ह्या काव्य मैफिलीत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। बाबांना अभिवादन करायचे तर ते हार फुले वाहून नव्हे तर त्यांच्या विचारांचा जागर करून, आणि म्हणूनच बाबासाहेबांना सक्रिय अभिवादन आणि आदरांजली म्हणून साहित्य जागर सादर करीत आहे मान्यवर कवी कवयित्रींच्या आंबेडकरी कवितांतील वेचक कवितांची काव्य मैफल भीम येतो आहे। सुरुवात करूया आंबेडकरी साहित्याचे भाष्यकार, समीक्षक आणि कवी डॉक्टर यशवंत मनोहर ह्यांच्या आंबेडकरी कवितेचे प्रयोजन नेमक्या शब्दात सांगणाऱ्या त्यांच्याच आवाजातील ह्या कवितेने। बंधो, वादळांनीही मला शांतपणे पेटू दिले, सोडले नाही वाऱ्यावर मला दुःखांनीही। तुरुंगाचे छत तोडून मी तारांगण पाहिले। बंधो, हे मी केलेले सूर्याचे भाषांतर तुम्ही त्याला म्हणाल कदाचित कविता, आणि मी त्याला जीवन मानतो जगाविषयी वाटलेले।
बंधो, असत्य बोलणारा श्वास कधी घेतला नाही, स्वप्नांची पालवी नसलेल्या क्षणांशी बोललो नाही आणि सूर्य मावळला तेव्हाही वोहटून गेलो नाही. बंधो, कवितेत स्वप्न रचणारा माणूस हवा, माणसासाठी लढणारे युद्ध हवे. बंधो, कवितेत स्वप्न रचणारा माणूस हवा, माणसासाठी लढणारे युद्ध हवे. आपल्या कवितेने अंधार झेलावा माथ्यावर, आपल्या कवितेने अंधार झेलावा माथ्यावर आणि माणसांच्या मस्तकांना सूर्य बांधावे, माणसांच्या मस्तकांना सूर्य बांधावे. बाबासाहेबांच्या प्रत्येक महापरिनिर्वाण दिनी आपल्या एका नव्या कवितेतून त्यांना अभिवादन करणारे महान विख्यात साहित्यिक म्हणजे कवी नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळांनी अशा अनेक कविता लिहिल्या. त्यापैकी त्यांच्याच आवाजात उपलब्ध असलेल्या एका दीर्घ कवितेतील हा काही भाग आता आपण ऐकूया. डॉक्टर आंबेडकर धर्माच्या, जातीच्या, लिंगाच्या, वंशाच्या, वर्गाच्या चिलखती खुराड्यांना मूठ माती कल्पिणाऱ्या, झडणाऱ्या बासरीच्या मंद्र पावसात आत्म्याला रस्ते फोडून, विजेरी झाडांना घेरून ओढल्या गेल्या आहेत माझ्या दोऱ्या तुझ्या कर्तृत्वाच्या दिशेनं. कसा प्रत्येक जण असतो पूर्ण सूर्य, जो राखतो निघा निडुंगा सकट सगळ्यांची, आणि पाकळ्यावर सांडलेलं दव जो वापरतो निरंतर पिढीच्या अहितासाठी, ज्याला कळतो जनावर आणि माणूस यातला फरक, जो उभवतो दिवस रात्रीच्या त्याच पणाला, जो मारतो छलांग सर्वावरून, ज्याला जन्म मृत्यूचा रंग वाटतो मोसंबीचा आणि कुचकामी, ज्याची चोच बनते पितळी आणि टोचते लूट वर्षांवरली, जो वाहतो जय जयकाराच्या नद्यातून बारमाही आणि हलताना दिसतो फुलांच्या स्मितातून, जो नाकारतो रयतेची चाकरी आणि एस्करपणाची भाकरी, जो आणतो जनशक्तीच्या किमयेला गाज, जो केकीच्या आणि रमच्या चिखलात रुजत नाही, जो पाय पुसण्यावर बसत नाही, जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो आणि प्रकाश पसरवतो, जो रुळावरून वाढत जातो आणि युनिव्हर्सिट्याचे चिरेबंद ढिले करतो, जो स्वतंत्रतेकडून स्वतंत्रकडे जातो, असा तू एक एकुलता एक आमच्या रथाचा सारथी, जो दिग्विजयी तंद्रेतून आमच्यात उतरतो आणि शेतातून, गर्दीतून आणि मोर्चातून आणि लढ्यातून आमच्या बरोबर असतो आणि आम्हाला शोषणातून सोडवतो, तो तूच आमचा. बाबांच्या महापरिनिर्वाण दिनी आपल्या दादांचं बोट धरून लहानपणापासून चैत्यभूमीवर येणाऱ्या आणि दया पवार आणि बाबासाहेबांचा वैचारिक वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या ज्येष्ठ मराठी साहित्यिका म्हणजे प्राध्यापिका प्रज्ञा दया पवार. प्रज्ञाताईंची अलीकडेच प्रसिद्ध झालेली एक कविता आजच्या कष्टकरी स्त्रीचा हुंकार आणि आजचे जळजळीत वास्तव त्यांनी या कवितेत काव्यबद्ध केले आहे. ऐकूया स्वतः प्रज्ञाताईंच्याच आवाजात त्यांची ही कविता. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भीमाचं नाव जाऊ दे जगभर. माझ्या आईची आई मरताना तिला म्हणाली होती, बै तू सावलीत जग, पंखा फिरू दे तुझ्या माथ्यावर, टोपलीत उरू दे भाकर कोरभर, वाच बुक पोटभर, नि भीमाचं नाव जाऊ दे जगभर. कित्येक खंदक, वाटा, वळणं, रान, जंगल, नदी, नाले तुडवत तुडवत त्या आल्या माझ्यापर्यंत एक भला मोठा पेटारा घेऊन. लुकलुकत्या उत्सुकतेनं अतीव मी झाकण उघडलं प्रचंड करकरत. आत काहीच नसलेली निव्वळ हवा पोकळ नि शतकांचा अंधार साचलेला. हा पण एक निराळीच पुरचुंडी दिसली महाकाय, व्यवस्थित आकारात कापलेली. असंख्य नख होती त्यात अणकुचीदार, हिंसेपासून मला विन्मुख ठेवणारी. हा पेटारा त्याचा आता काय करू मी माझ्या आयाबायांनो. तुम्ही चालताय रस्त्यांवरून, हमरस्त्यांवरून, एलईडी निऑन साईनच्या झगमगाटी प्रकाशात चौपदरी चिल्या पिल्यांना हाताशी धरून ओढग्रस्त. चालता चालता मध्येच सुरू होते पाळी, नसते एकही घडी कापडाची.
की धडूत एखादं फाडलेलं. मांड्यांमधून पोटऱ्यांवरून वाहत जातं रक्त काळशार. नष्ट होतात इच्छांची जास्वंद अपार. तुम्ही चालतच राहता जगण्याच्या चिवट तंतूचा घट्ट हात धरून मैलोन्मैल 400-500. जड झालाय आता माझ्याही माथ्यावरचा हा पेटारा. ठेवू का खाली निदान 10-15 मिनिटांसाठी? निदान 4 घास पोटात ढकलताना, निदान झोपेत, निदान गाणं म्हणताना उदास सुकल्या गळ्याने. माझ्या डोळ्यात लक्षावधी प्रतिबिंब तुमची चमचमणारी. त्यात फूल पडतं मी पडतच राहतं. दलितों को और कुत्तों को घी हजम नहीं होता म्हणणारे आवाज तब्दील होतात विखारी टाळ्यांच्या कडकडाटात. गाळलेल्या जागा भरा. रोहित वेमुलानंतर कुणाचा गेला प्राण? प्रश्न येईल MPSC UPSCच्या परीक्षेत. गर्भाशय रिकामी होतील पुन्हा पुन्हा. जयभीमची रिंगटोन वाजत राहिल्याने. कालच मी माझ्या लेकीला हळूच सांगितलं कानात एक सैतान शिरलाय आपल्या पेटाऱ्यात. नाही, तू पाहतेस त्या मनी हाइस्ट मधला साल्वादोर दालीचा मास्क नाही चढवलेला त्याने चेहऱ्यावर. मुली ओळख त्याला नीट. विक्राळ नख्यांनी टोकदार, हाती फुलं ठेवणारा हा सैतान कधीचाच आलाय आपल्यात लोकशाहीचा मास्क लावून. पेटाराच कुलूप बंद करायची वेळ आली आता कायमची. माझ्या आईची आई मरताना तिला म्हणाली होती, बय तू सावलीत जग, पंखा फिरू दे तुझ्या माथ्यावर, टोपलीत पुरू दे भाकर कोरभर, वाच बुक पोटभर, नि भीमाचं नाव जाऊ दे जगभर. हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे. हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे. बाबा तुझ्यामुळे मी हा श्वास घेत आहे. हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे. बाबा तुझ्यामुळे मी हा श्वास घेत आहे. आलेच पीक नाही येथे समानतेचे, त्रासून लोकशाही गळफास घेत आहे. आजच्या या भीषण वास्तवात बदलाची प्रेरणा आणि सामर्थ्य देणारा विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांचं जीवन. हाच आशावाद आपल्या कवितेतून व्यक्त केला आहे कवी पवित्रा बाळ यांनी. आणि त्यांची ही कविता आपणासमोर सादर करत आहेत संवेदनशील युवा कवयित्री पूजा गणाई. तो असेल कुणी इंग्लंडच्या मोठ्या पेपरचा पत्रकार. त्याला रात्रीचीच दिली अचानक असाइनमेंट एका भारतीय नेत्याची मुलाखतीची. अनेक मोठ्या नेत्यांच्या दारात गेला तो. सगळेच डाराडूर झोपले होते. काँग्रेस, लीग, हिंदू महासभा कोणताच पक्ष नाही सोडला त्याने. कोणीतरी म्हणाले त्यास आंबेडकर जागे असतील खास. त्याने घेतली संधी तर आश्चर्य, डॉक्टर आंबेडकर टक्क जागे होते, करत होते अभ्यास. मुलाखत चांगलीच रंगली. विविध प्रश्नांवर अगदी खोल मस्त चर्चा झाली. तो पाहत राहिला भव्यता विद्वत्तेची. वाटले जणू समोर बसलाय साक्षात हिमालय.
वाटले जणू समोर बसलाय साक्षात हिमालय की बसलाय कोणी साक्षात परमेश्वर. न राहून त्याने प्रश्न केलाच जाता जाता डॉक्टर आंबेडकर इतकी रात्र झाली तरी अजून तुम्ही जागे कसे? आकाशात लख्ख चांदणं पडलं होतं, हलकासा वारा वाहत होता. अशा श्मशान शांततेत एक सुस्कारा सोडत बाबासाहेब म्हणाले, ते झोपलेत. ते लोक झोपलेत कारण त्यांचे लोक जागे आहेत. त्या लोकांना नाही ना कसली भ्रांत, त्यांचं सहारक बरं आहे. पण माझ्या लोकांसाठी दिवस असो की रात्र, गहिरी छान रात्र नसते सुखाशील नशेली. त्यांना चंद्र उगवला की भीती वाटते, काय होईल आखरीत, पाहू का उद्याचा दिवस. पाहू का उद्याचा दिवस. तरीही त्याचं ना त्यांना भान ना जाण ना आवाजात कसलाच त्राण. त्यांना फक्त एकच माहिती असतं, आपण गुलाम आहोत कारण मागच्या जन्माचं पाप. त्यांचा देश म्हणजेच असतो त्यांचा गाव. त्यांना माहित नाही सूर्य का उगवतो, त्यांना माहित नाही आपण पण माणूस आहोत. आपल्याही आहेत हक्क माणूस म्हणून जगण्याचे, आणि ते मिळाले पाहिजेत, आणि ते लढून मिळवता येतात. त्यांना माहित नाही सूर्य का उगवतो, त्यांना नाही माहित आपण आहोत माणूस, आपल्यालाही आहेत हक्क माणूस म्हणून जगण्याचे, आणि ते मिळाले पाहिजेत, आणि ते लढून मिळवता येतात. आणि मग भविष्याकडे पाहत ते म्हणाले कापऱ्या आवाजात, मित्रा माझे लोक झोपलेत रे ठार. आणि बाकी समाज आहे बधीर, आंधळा, बहिरा आणि मुका खरोखरचा. त्यांनाही नाहीच संवेदना. ते कशावरूनही करतात माझ्या लोकांची होळी. पाणी का प्याला, देवळात का गेला, याच्या बायकोने चोळी का घातली, बोचाला का नाही झाडू बांधला. तुमचे सरकार असतानाच मला खूप करायचंय. मी जिवंत असेपर्यंत या देशातल्या आया बहिणींसाठी, आदिवासी ओबीसींसाठी व साऱ्याच गोरगरिबांसाठी. तुमचे सरकार असतानाच मला खूप काही करायचंय. मी जिवंत असेपर्यंत या देशातल्या आया बहिणींसाठी, आदिवासी ओबीसींसाठी व साऱ्याच गोरगरिबांसाठी. मला कसे झोपता येईल रे. आणि तो दिव्य पहाड गदा गदा रडू लागला, लहान मुलासारखा ओक्साबोक्षी. त्या पत्रकारास कळेना एवढा शिकलेला थोर माणूस काय एवढं सहन करतोय. 4 मुलं मरू दिली त्यानं. त्याच्या लाडक्या बायकोने पण सहन केलं सारच, उरात दुःख दाबून. गाजवली गोलमेज परिषद त्याने भारतासाठी. तरीही या देशात आजही होतात त्याचे भयंकर अपमान. त्याला पडला प्रश्न, का नाही राहत आरामात अमेरिकेत व लंडनमध्ये. का तडफडतोय सारे घाव सोसून आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी. आणि रडतोय ढसाढसा. करतोय रात्रीचा दिवस फाटलेल्या आभाळाला लावतोय ठिगळं. त्याला काही बोलता आले नाही, पण हे पाणी वेगळंच होतं. तो आहे मोजेसचा मोजेस, डेव्हिडचा बाप. माहित नाही पुढे पत्रकाराचं नेमकं काय झालं असेल. तो असेल की नसेल, पण त्यानं पाहिलं असेल समाजासाठी जागा राहणारा जगज्जेता झाला या देशाचाच सूर्य. त्याचे तेज हजारो सूर्यमंडळास करते आजही आकर्षित. जगातल्या कानाकोपऱ्यात त्याने दिली भारतास एक नवीन ओळख, मूलगामी आणि दूरगामी. पण तरीही दुर्लक्षित आहे तो, कारण तो आहे दलित, एक अस्पृश्य महार. अजूनही पचेना त्याचे द्रष्टेपण. आणि त्याच्याच समाजाची शिकलेली माणसं तोंडानेच हाकतायत आता. झालीत लाचार बांडगुळ. आणि पुन्हा एकदा प्रतिक्रांती. काळी रात्र बनून सज्ज आहे घेण्याचं घास. ना गडबड, ना
ना गडबड ना तडफत झोपलेत सारे नेते, घोरतायत मस्त गुबगुबीत गादीत, घोरतायत मस्त गुबगुबीत गादीत, जी त्यांच्याचमुळे मिळाली आहे त्यांना. आणि ते लोक बाबासाहेबांच्या पुस्तकाच्या पानापानात शब्दात करू पाहतात घुसखोरी. बाबासाहेबांच्या पुस्तकाच्या पानापानातल्या शब्दात, बाबासाहेबांच्या पुस्तकाच्या पानापानातल्या शब्दात करू पाहतायत घुसखोरी. हात लावताच उठतो शब्द कळोळ, हात लावताच उठतो शब्द कळोळ. ते शब्दच आता बनत चालले आहेत ठिणगी, ते शब्दच आता बनत चालले आहेत ठिणगी, ते बनत चालले आहेत वणवा. मनूचे नाव घेतले तरी, मनूचे नाव घेतले तरी हवी तशी वापरता येईना सत्ता, मनूचे नाव घेतले तरी हवी तशी वापरता येईना सत्ता. आता येत नाही झोप त्यांना, आता येत नाही झोप त्यांना, कारण त्यांना कळतंय मरून सुद्धा हा माणूस जिवंत आहे, कारण त्यांना कळतंय मरून सुद्धा हा माणूस जिवंत आहे. उंदीर सुद्धा उपाशी मरणाऱ्या खोपटात तो आणतोच आहे जाग, तो आणतोच आहे जाग, तोडत राज्याच्या देशाच्या सीमा, तो आणतोच आहे जाग, तोडत राज्याच्या देशाच्या सीमा. बनतोय शक्ती प्रत्येक वंचिताची, बनतोय शक्ती प्रत्येक वंचिताची. फोडतोय अंधाराची जाळी, करतोय मोकळा प्रकाश, फोडतोय अंधाराची जाळी, करतोय मोकळा प्रकाश. दरीखोरातल्या आजही आणि उद्याही, आजही आणि उद्याही. तू थकलास, हरलास, नाराज झालास, एकाकी पडलास, बहिष्कृत झालास, तरी डगमगणार नाहीस तू जेव्हा. तू थकलास, हरलास, नाराज झालास, एकाकी पडलास, बहिष्कृत झालास, तरी डगमगणार नाहीस तू जेव्हा. तेव्हाच तू खरा आंबेडकर झालेला असशील, तेव्हाच तू खरा आंबेडकर झालेला असशील. अशा नेमक्या शब्दांत आंबेडकरी विचार काव्यबद्ध करणारे आणि आंबेडकरी समाजाचे वर्तमान आपल्या कवितेतून अत्यंत समर्थपणे मांडणारे कार्यकर्ते कवी वैभव छाया ह्यांची ही दीर्घ कविता ऐकूया त्यांच्याच आवाजात. दीर्घ कविता. बाप्पा, तुला सांगतो, तू गेल्याच्या 62 वर्षांनंतर बरंच काही घडून गेलंय तुझ्या घरादाराभोवती. मुलं तुझी आता स्पर्धा करतात जगाशी, त्यांच्या हातचं पाणी विकत घेतलं जातंय आता लेबल लावून महाडच्या संगराचं. पीपीटीच्या किमती लाखात मिळतायत आता, त्यांनी शोधून काढलीयत तांदळाची वानं. झळकवत असतात तुझं नाव क्षितिजाच्या पटलावर सूर्यासारखं. 70 mm पडद्याला शिकवलीये त्यांनी, शिका संघटित व्हा संघर्ष कराची भाषा. तुझ्या नावानं रचून ठेवलंय नवं प्रकरण वर्ल्ड म्युझिकचं. तुझी मुलं शिकलीयत माध्यमांचं नवं रूप आता. बाबा, तुझी मुलं शिकलीयत माध्यमांचं नवं रूप. MNCचे मॅनेजर अदबीने आता उभे राहतात तुझ्या CEO समोर. तुझ्या लेकरांचे हात लागताच बऱ्या होतायत बळीराजाच्या रक्ताळलेल्या जखमा. त्यांनी बांधलेत आता ब्रिज, त्यांनी बांधलेत ब्रिज थेट मिसिसिपी पासून गंगेच्या खोऱ्यापर्यंत. काळ्या पिवळ्या गोऱ्या सावळ्यांच्या टोलमुक्त प्रवासासाठी त्यांनी खर्चून टाकलं आयुष्य फॅक्टरी गेटला अविरत चालू ठेवण्यासाठी. गावोगाव जातात तुझी मुलं, बांधून देतात घरोघरी संडास. खारफुटीसाठी जीव घालून धोक्यात स्वच्छ ठेवतायत किनारे सर्व. तुझीच मुलं जाऊ धसतात बाबा, तुझीच मुलं जाऊ धसतात. करुणेनं वेश्या वस्त्यांमध्ये HIV धोके समजावून रोखून धरतायत ते महामारीला. तुलाही पोरं दिसतील, तुलाही पोरं दिसतील शेतकऱ्यांच्या मोर्चात, धरणग्रस्तांच्या आंदोलनात, बेघरांच्या लढ्यात, जमीन अधिग्रहणाच्या विरोधात. त्यांनी ताणून ठेवले तातडे, त्यांना हाव कळत नाही, त्यांना भूक लागत नाही, ना कळते त्यांना आपमतलबाची भाषा. ते लढतायत, ते लढतायत अखंड जुलमाविरोधात, अन्यायाविरोधात, न्यायासाठी. ते लढतायत अखंड जुलमाविरोधात, अन्यायाविरोधात, न्यायासाठी, विषमतेविरोधात, समतेसाठी, अमानुषांना माणूस बनवण्यासाठी. चापकाचे फटके अंगावर सोसूनही त्यांनी उचललं नाही हत्यार, अन सहनही केला नाही निमूट अत्याचार. विद्यार्थ्याला फाशी दिलं त्यांनी, विद्यार्थ्याला फाशी दिलं त्यांनी, बदल्यात तुझ्या लेकरांनी दिला त्यांना रोहित ऍक्ट. तुला वंदन करायला येताना त्यांनी बरसवले दगड, लादली दंगल, बर्बाद केलं करिअर. तुझ्या लेकरांनी दान केला त्यांना माफीचा पदर. फक्त त्या पदराला आहे एक गाठ, फक्त त्या पदराला आहे एक गाठ, ज्यात लिहिलंय अत्याचारनी त्याच्या व्याजाची डायरी. कर्ज न ठेवण्याची शिकवण ती पाळतीलच उद्या काठी. माध्यमांची मक्तेदारी संपवणारं युग अवतरताच त्यांनी पुसली तुझी ओळख. दलित नेता ते राष्ट्र निर्माताचे पेपर लिहून त्यांनी भरल्यात आता व्हर्च्युअल लायब्ररीज. अथांग सागरात पोहताना एकाकी वाटेत गावणारं विसाव्याचं हिरवगार बेट.
अथांग सागरात पोहताना एकाकी वाटेत गावणारं विसाव्याचं हिरवगार बेट, जे देतं पाणी, अन्न आणि जगण्याच्या संघर्षाची उमेद, ते बेट म्हणजे तू आहेस. ते बेट म्हणजे तू आहेस, ज्यानं रोखून धरलंय गाजांना, वादळांना, रौद्ररूपी लाटांना. जखडून धरलीयत मुळं आमच्या अस्तित्वाची, जखडून धरलीयत मुळं आमच्या अस्तित्वाची. उन्हाच्या बेईमानीला उलथवून मायेची सावली देणारा, नि सतत मातीत गाडून नव्याने अंकुरून आणणारा तूच माझ्या बाप्पा. तुला हाकारणं पुकारणं असतो आर्तस्वर करुणेचा. बाबा, तुला हाकारणं पुकारणं असतो आर्तस्वर करुणेचा, जो वसतो बेंबीच्या देठात कितीतरी व्या पेशीच्या गाठींमध्ये लपून. तुझ्या आठवण्यानं शरीरातल्या अणुरेणूंना हलवत मेंदूला आणून थाऱ्यावर उभा करतो तुझ्या समोर. जीन्स, डीएनए, रक्तगटाची मालकी, तुझ्या घामानं मिळवलेला आम्ही उभं राहतो ताट. तुला हाकारणं पुकारणं असतो आर्तस्वर करुणेचा, जो वसतो बेंबीच्या देठात कितीतरी व्या पेशीच्या गाठींमध्ये लपून. तुझ्या आठवण्यानं शरीरातल्या अणुरेणूंना हलवत मेंदूला आणून थाऱ्यावर उभा करतो तुझ्या समोर. जीन्स, डीएनए, रक्तगटाची मालकी, तुझ्या घामानं मिळवलेला आम्ही उभे राहतो ताठ. भक्कम गुडघ्यांवर, ताठ कण्यावर, दणकट मणग्यावर. हे जे काही आहे ते सारे तुझ्याच मालकीचे आहे. मरणाचा शोक करावा साल दर साल इतकंही नव्हतं खुजे, पण तुझ्या लेकरांच्या मनात त्यांनी सजवलं महापरिनिर्वाण. त्यांच्या शब्दांनी, पुस्तकांनी, गीतांनी, कवितांनी, नव्या निर्मितींनी. आणि स्थापन केलं त्यांनी सर्वांग सुंदर स्मारक तुझ्या निर्वाणानंतरच्या समतामूलक समाजाचं. हेच ते सौंदर्यशास्त्र जे ठाऊक होतं त्यांना. माणूस मेला की रडावं उर बडवावा, हे विसरून गेलेत ते आता. माणूस मेला की रडावं उर बडवावा, हे विसरून गेलेत ते आता. मंदिराच्या पायऱ्या, दुपारत्या जोहाराच्या मालक्या, यसकरकीच्या चाकऱ्या. खिन्न उदास मोसमांचं दुःख नाही, ना शल्य नकाराचं, ना भीती गमावण्याची. जुनं म्हणून फेकून आलेत पुढे आणि ते चालतायत आता निरंतर. 62 वर्षांचा जमा खर्च हा इतकाच नाही. बाबा, 62 वर्षांचा जमा खर्च हा इतकाच नाही. जितकं टाकलेलंच तू पदरात आमच्या, त्याचा गुणाकार. सारच काही निराशेच्या खाईचं नाही, सारच काही दैदिप्यमानही नाही. जे शिकतायत ते धडपडतायत, शोधतायत स्वतः आतला प्रकाश. ज्यास म्हणतात आंबेडकर, तुला सांगतो बाप्पा, त्यालाच म्हणतात आंबेडकर. कवी राम गायकवाड म्हणतात, सोडून भीम माझा गेलाच ना कुणाला, सोडून भीम माझा गेलाच ना कुणाला, सोडून भीम माझा गेलाच ना कुणाला. वाऱ्यात रोज आहे, वाऱ्यात रोज आहे, पेनातला पहारा. भेटायचे कशाला वंदून रोज घेतो, भेटायचे कशाला वंदून रोज घेतो. आहेच भीम माझा श्वासातला भरारा, आहेच भीम माझा श्वासातला भरारा. आणि म्हणूनच ह्या छोट्याशा काव्य मैफिलीचा शेवट आम्ही करतो आहोत शीर्षक कवितेने भीम येतो आहे. उठाव काव्य मंचाचे सुप्रसिद्ध आंबेडकरी कवी विवेक मोरे यांची ही कविता ऐकूया त्यांच्याच दृढनिश्चयी आवाजात. जय भीम, जय भारत, जय संविधान. भीम येतो आहे. जेव्हा जेव्हा पाण्यालाही लागते आग, जेव्हा पाण्यालाही लागते आग, जेव्हा मुरदाडांनाही येऊ लागते जाग, आणि आत्मसन्मानाचा सळसळू लागतो नाग, तेव्हा निश्चित समजावं की भीम येतो आहे. जेव्हा जेव्हा पाण्यालाही लागते आग, जेव्हा मुरदाडांनाही येऊ लागते जाग, आणि आत्मसन्मानाचा सळसळू लागतो नाग, तेव्हा निश्चित समजावं की भीम येतो आहे. जेव्हा आंधळा पांगळा बहिरामुखा लढू लागतो, जेव्हा आंधळा पांगळा बहिरामुखा लढू लागतो, लूत भरलेल्या कुत्र्यासारखा जेव्हा मनू रडू लागतो, आणि दिवसा ढवळ्या काळा राम सुद्धा मंदिरामध्ये दडू लागतो, तेव्हा निश्चित समजावे की भीम येतो आहे. जेव्हा शतकानुशतकाचे अडाणी आपल्या पोराला सांगतात शिक, जेव्हा शतकानुशतकाचे अडाणी आपल्या पोराला सांगतात शिक, जेव्हा गाव कुसाबाहेरील वस्त्यामध्ये सुद्धा येऊ लागतं अक्षरांचं पीक, आणि तथाकथित महात्म्यालाही मागावी लागते भीक, तेव्हा निश्चित समजावं की भीम येतो आहे.
जेव्हा शहाणपणाचा बनू लागतो माहोल, जेव्हा शहाणपणाचा बनू लागतो माहोल, जेव्हा सम्यक क्रांतीची जाणवू लागते चाहूल आणि वाजू लागते सम्यक संबुद्धाचे पाऊल, तेव्हा निश्चित समजावं की भीम येतो आहे. जेव्हा रथयात्रांची गौरव यात्रांची सोंग ढोंग कळू लागतात, जेव्हा मानवतेसाठी शेकडो आयुष्यांच्या मशाली जळू लागतात आणि धर्मांधांच्या विरोधात कोवळ्या मुठी सुद्धा संतापाने वळू लागतात, तेव्हा निश्चित समजावं की भीम येतो आहे. भीम येतो आहे म्हणजे तो येणार नाही आभाळातून, भीम येतो आहे म्हणजे तो येणार नाही पाताळातून, तो येणार आहे नांगराच्या फाळातून, कामगारांच्या बळातून, झोपडपट्ट्यांच्या गाळातून आणि संघर्षाच्या जाळातून. भीम येतो आहे म्हणजे तो येणार नाही आभाळातून, भीम येतो आहे म्हणजे तो येणार नाही पाताळातून, तो येणार आहे नांगराच्या फाळातून, कामगारांच्या बळातून, झोपडपट्ट्यांच्या गाळातून आणि संघर्षाच्या जाळातून. जेव्हा खदखदू लागेल ज्वालामुखी तुमच्या माझ्या रसातळातून, तेव्हा निश्चित समजावं की भीम येतो आहे, तेव्हा निश्चित समजावं की भीम येतो आहे. भीम येणार पण अवतार घेऊन नाही. उद्याचे बाबासाहेब हे आपल्या लढ्यातून आणि चळवळीतून येणार आहेत आणि म्हणून वाट पाहते आहे माझी आई. भीम येणार, भीम येणार, भीम येणार, येणार बाई.